नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नचे पकोडे किंवा मक्याचे पकोडे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। मकईचे दाणे, कांदा, लसूण, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, मिरची पावडर, बेसन, सोप, कॉर्नफ्लोअर आणि ओवा। सुरुवातीला आपल्याला मक्याचं कणूस घ्यायचा आहे आणि त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे। तुम्ही चाकूने किंवा चमच्याने हे दाणे काढू शकता। अशा प्रकारे आपल्याला मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहे आणि हे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करायचे आहे। मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। अशा प्रकारे आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतले। आता यासोबत आपण एक बारीक कापलेला कांदा घेणार आहे, ओवा, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, लसूण जिऱ्याची पेस्ट, पालक, बेसन आणि कॉर्नफ्लॉवर, लाल मिर्च पावडर, हळद। आता आपण यामध्ये हे मिक्स करून घेऊ। यामध्ये मी पालक घातला आहे, 2 चम्मच बेसन घेतले आहे, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, कांदा टाकून घ्यायचा आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट, ओवा टाकायचा आहे, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद घेऊया, अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर। तुम्ही चवीनुसार कमी जास्त मिर्च पावडर घालू शकता। तसेच चवीनुसार मीठ घेऊ। मी अर्धा चम्मच मीठ घातले आहे। आता हे आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकजीव हे आपण करून घेऊ। आपलं हे छान असं मिश्रण आपलं हे तयार झालं आहे। आता आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मक्याचे पकोडे छान असे तळून घ्यायचे आहे। सर्व बाजूने आपल्याला हे छान असं सोनेरी रंगाचे आपल्याला हे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे। परतून घेऊ आणि सर्व बाजूने त्याला छान असं कुरकुरीत होऊ देऊ। हे पहा, आपल्या पकोड्यांना सोनेरी रंग येत आहे। आपले पकोडे हे तयार झाले आहे। खायला देखील खूप हे टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा घरी नक्की करून पहा। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पकोडे नक्कीच आवडतील। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।